दिल्लीवाले धास्ती घेतील कालच्या निर्णयाची? कळलं, पुढं बघू, आणखीन वेळ. चलो, धन्यवाद. महाराष्ट्रात आणि राजकीय वर्तुळात जरांगे फॅक्टर चालला अशी जी जोरदार चर्चा सुरू आहे, याबाबत आपलं मत काय? नाही, शेवटी आता समाजानं गोरगरिबांना निवडणूक हातात घेतली, त्यांच्या मताची भीती वाटली पाहिजे. आम्ही कुठं सांगितलं कोणाला पाडा कोणाला, समाजाने ठरवलं ते केलं. समाजाच्या मताची किंमत झाली, गोरगरिबाला किंमत देत नव्हती. आता गोरगरिबाला किंमत आली, माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या चपलासकट पाय पडायला लागले. किंमत येणं गरजेचं होतं, आली. आम्ही कुठं सांगितलं कोणाला महायुतीला पाडा किंवा महाविकास आघाडीला पाडा. समाजानं ठरवलं, त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी होती, त्यांनी बरोबर केलं. काय करायचं त्यांना जे योग्य वाटलं ते समाजाने केलेलं. काल परवा आपण घोषणा केली होती की अंतरवली सोडून इतर ठिकाणी उपोषण करणार, परंतु गावातील महिला भगिनींनी विरोध केला, तुमच्यासमोर टाहो फोडला. त्यानंतर आपण काय निर्णय घेतला? मग आता गावाच्या पुढं कसं जायचं हा प्रश्न होता माझ्या. त्यामुळे 8 तारखेला अंतरवलीचं उपोषण होणार. आज तुम्ही रायगडाला जाणार अशी चर्चा आहे, त्या दौऱ्यासंदर्भात काय? हो, रायगडला निघालो आहे. राज्याभिषेक सोहळा आहे उद्या, दर्शनासाठी रायगडाचा आहे. निघालो आहे आता लगेच थोड्या वेळात. काल रात्री उशिरा बजरंग बाप्पा सोनवणे हे आपल्या भेटीला आले होते, काय चर्चा झाली? आता हे अंतरवाली इथं सगळ्याच पक्षाचे येणार, सगळेच येणार, इथं कोणाला बोलून नाही लावता येत ना. ते निवडून आल्याबद्दल ते आले होते, शुभेच्छा दिल्या एवढंच. आणि सगळेच पक्षाचे येतात ना, तेच आले म्हणजे काय, सगळे येतात. अजून जे भेटायला आले ते बाजू मांडू असं काही तुम्हाला चर्चा झाली तुमच्यासोबत त्याची? आता ती नंतरचा विषय, ते तर मांडतील नाही मांडतील, त्यांची इमानदारी त्यांच्याकडे असते. शेवटी समाजाने स्वतःची जबाबदारी पार पाडलेली आहे सगळ्यांसाठी. म्हणजे राज्यातल्या सगळ्याच पक्षांच्या उमेदवारासाठी माझ्या समाजानं जबाबदारी पार पाडली. सगळ्याच पक्षाचे नेते, एकच नाही असा विषय, सगळेच मांडतील बाजू 100%. आणि समाजाचं म्हणजे ठाम जे आपल्याला पाहिजे होतं तशा पद्धतीनं समाजानं समाजानं सगळ्या पक्षातल्या उमेदवाराचं काम केलं. त्यामुळे सगळेच समाजानं समाजाची बाजू सांभाळलेली. आता ते त्याची बाजू सांभाळतील, सगळ्याच पक्षाचे निवडून आलेले लोक. आणि पडणाऱ्यासाठी पण केलेलं आहे मराठ्यांनी, ते पण करतील आरक्षणाच्या बाजून. काय पडणाऱ्यासाठी मतदान मराठ्यांनी बी केलं, म्हणून काय त्यांनी बी काय मराठ्याचं आरक्षणाचं काम नाही करायचं असं आहे का? सगळेच करतील, करावंच लागणार आहे. दिल्लीवाले धास्ती घेतील कालच्या निर्णयाची? कळलं, पुढं बघू, आणखीन वेळ. चलो, धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.